नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभाग भरती 2024 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, जिल्हा परिषद शिक्षण विभाग भरती अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2024 ची भरती असून पात्रता इथे 12वी पासवर भरती आहे आणि वेतन तुम्हाला 25,000 प्रति महिना मिळणार आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही अर्ज हा करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। पीएम पोषण शक्ती भरती 2024 ही भरती आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हा मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे। त्यानुसार विभागाचे नाव काय आहे बघा, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आहे आणि कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र सरकारचे जॉब आहे। वयोमर्यादा इथे किती लागणार आहे, 18 ते 38 वर्ष तुम्हाला आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। बघा इथे कोण अर्ज करू शकते, तर इथे महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर, अनुभवाची आवश्यकता नाही आहे, फ्रेशर उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। वेतन तुम्हाला बघा 25,000 प्रति माह तुम्हाला मिळेल। अर्ज फी काय आहे, खुला प्रवर्गासाठी 400 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 200 रुपये तुम्हाला इथे आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया काय आहे, टायपिंग परीक्षा व संगणक ज्ञानची प्रतीक्षा परीक्षा होणार आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे, 12 डिसेंबर 2024 अर्ज सुरू होण्याची तारीख आहे। अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे, 16 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। अर्ज सादर करण्याचा पत्ता काय आहे, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत तुम्हाला या पत्त्यावरती अर्ज हा करायचा आहे। अधिकृत वेबसाईटसाठी तुम्हाला ही इथे वेबसाईट दिलेली आहे आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, कोल्हापूर या ठिकाणी तुमची नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा माहिती पाहणार आहोत आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ती सुद्धा माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे। बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी कंत्राटी पद भरती जाहिरात दिनांक, अर्ज कालावधी 12/12/2024 ते 16/12/2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकतात। बघा, त्यानुसार बघा तुम्हाला इथे शिक्षण विभाग प्राथमिक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कोल्हापूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर करिता खालील प्रमाणे कंत्राटी पदे भरण्यासाठी इथे निघालेले आहेत। पदाचे नाव काय आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे। परीक्षेचे नाव काय आहे, 10/1/2025 बघा तुमची इथे परीक्षा सुद्धा होणार आहे। 10/1/25 ला तुमची परीक्षा होणार आहे। पद संख्या किती, 2 जागासाठी इथे भरती होणार आहे। वेतन श्रेणी तुम्हाला किती मिळणार आहे बघा, डाटा एंट्री ऑपरेटर यांचे मानधन प्रति महिना 25,000 पर मंथ तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। बघा, नागरिकत्व तुम्ही इथे भारतीय आहे आणि पात्रता तुम्हाला काय आहे, 12वी पास, किमान 50 गुण आणि टायपिंग इंग्रजी 40 प्रति मिनिट व इंग्रजी 30 प्रति मिनिट आणि MSIT 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। बघा, असं तुम्हाला इथे पात्रता लागणार आहे। या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज हा करू शकता। वयोमर्यादा बघा तुम्हाला इथे कमीत कमी 18 वर्ष आणि 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्यानुसार बघा अर्ज करण्याची पद्धती तुम्हाला इथे दिलेला आहे। बघा, अर्ज ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण भरलेला, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी सक्षम स्वीकारला जाईल। बघा, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे पण ती प्रिंट काढून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे। अर्ज शुल्क कालावधी काय आहे, 12/12/2024 ते 16/12/2024 आहे आणि अर्ज शुल्क सुद्धा इथे राहणार आहे। सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 200 रुपये आणि खुला प्रवर्गासाठी 400 रुपये तुम्हाला इथे परीक्षा शुल्क भरला जायचा आहे, म्हणजे भरून घेतला जाणार आहे। बघा, शुल्क किती लागणार आहे, परीक्षा शुल्क सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 200 रुपये आणि खुला प्रवर्गासाठी 400 रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क
आकारला जाणार आहे। आणि परीक्षा शुल्क भरणा पद्धत कशी आहे बघा, खुला प्रवर्गातील उमेदवारांनी 400 व मागासवर्गीय प्रवर्गातील 200 रुपये डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी जोडणे आवश्यक आहे किंवा अनिवार्य आहे। आणि तो डीडी कोणाच्या नावाने काढायचा आहे, स्वतःचं नाव आणि पत्ता त्याच्यावरती लिहायचा आहे। सादरचा डीडी डिमांड शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर या नावाने देय असलेला असावा। बघा तुम्हाला या नावाने डीडी काढायचा आहे आणि त्याच्यावरती तुमचं नाव आणि स्वतःची स्वाक्षरी करणे गरजेचं आहे। आणि त्यानुसार बघा परिपूर्ण अर्ज असेल तर तो घेतला जाणार नाहीये। अर्जामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती लिहिणे गरजेचं आहे। अर्जाची छाननी परीक्षा निवड यादी प्रसिद्ध करणे, हरकती अपेक्षा पात्र करून घेणे, निकष काढल्या यादी रितसर शासनाचे तसेच शालेय पोषण आहाराकडील प्राप्त मार्गदर्शन सूचनावरून भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्ती आदेश देण्यात येईल अशा पद्धतीने इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि या वेबसाईटवरती तुम्हाला संपूर्ण यादी जाहीर करण्यात येणार आहे। आणि त्यानुसार बघा तुम्हाला इथे परीक्षा शुल्क भरलेल्याच अर्ज ग्राह्य धरले जाणार आहे। बघा तुम्ही जर अर्जासोबत डीडी जोडला असेल तर तेच अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत। त्यानुसार बघा परीक्षेचे टप्पे बघा तुम्हाला कशा पद्धतीची एक्झाम होणार आहे। 3 टप्प्यात तुमची एक्झाम होणार आहे। मराठी टायपिंग 300 प्रति मिनिट 30 गुण, इंग्रजी टायपिंग 40 प्रति मिनिट 40 गुण आणि संगणक छाननी प्रतीक्षा परीक्षा वेळ 1 तास 30 गुण। बघा अशा पद्धतीने तुमची इथे एक्झाम होणार आहे। तर त्यानुसार बघा अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहेत, 10वी व 12वी पास असल्याचं प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचा फोटो, संगणक MSc प्रमाणपत्र, टायपिंग मराठी 30 प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 प्रति मिनिट असं तुम्हाला इथे अर्जासोबत डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र जोडायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। परीक्षेचा प्रवेश म्हणजे प्रवेशपत्र तुम्हाला पोस्टाने सर्वसाधारण 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल। बघा तुमचं प्रवेशपत्र सुद्धा 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्या परीक्षेच्या उमेदवाराने सर्व प्रवेशपत्र आणणे सक्तीचे आहे, त्याशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही। बघा तुम्हाला प्रवेशपत्र आणायचं आहे स्वतःचे सुद्धा। आणि परीक्षेच्या दिनांकापासून 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास अर्ज सादर केल्याचा आवश्यक पुरावाचा शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर येथे संपर्क साधावा। जर तुमचं 3 दिवस प्रवेशपत्र प्राप्त झाला नसेल तर तुम्हाला इथे तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता। आणि त्यानुसार परीक्षेचे प्रवेश किंवा परीक्षेची वेळ तुम्हाला ह्या संपूर्ण माहिती दिली जाणार आहे। आणि तुम्हाला स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक ओळखपत्र घेऊन यायचं आहे परीक्षेसाठी असं सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। त्यानुसार अटी शर्ती सुद्धा दिलेला आहे। आणि हा तुम्हाला जो फॉर्म भरून घेऊन यायचा आहे तो हा फॉर्म आहे। तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे बघा, हे संपूर्ण ते माहिती भरतील आणि इथे तुम्हाला फोटो चिटकायचा आहे, तुमचं इथे नाव लिहायचं आहे, पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे, जन्मदिनांक इथे टाकायचा आहे, वय, जात प्रवर्ग, अर्जदाराची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता इथे तुम्हाला टाकायची आहे। बघा 10वी 12वी पदवी परीक्षा, मराठी टंकलेखन, इंग्लिश टंकलेखन आणि MSc कुठल्या विद्यापीठात झालेला आहे किंवा कुठल्या कॉलेजमध्ये झालेले आहे ते संपूर्ण इथे नाव टाकायचं आहे। उत्तीर्ण वर्ष आणि मिळालेले गुण आणि श्रेणी इथे तुम्हाला टाकायचं आहे। त्यानुसार अनुभवाचे सुद्धा इथे माहिती द्यायची आहे, कुठे केलेले आहेत, कधीपासून कधीपर्यंत तुम्ही केलेले आहेत ते सुद्धा माहिती इथे टाकणं गरजेचं आहे। अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले आहेत ते संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि डीडीची रक्कम आणि बँकेचे नाव, दिनांक इथे तुम्हाला सादर करायचं आहे। त्यानुसार इथे बघा प्रतिज्ञापत्र सुद्धा आहे, तो प्रतिज्ञापत्र वाचायचं आहे आणि दिनांक, ठिकाण आणि उमेदवाराची स्वाक्षरी अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। बघा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला सेंड करायचं आहे, त्यासोबत डीडी सुद्धा जोडायचा आहे। आणि बघा PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथे तुम्हाला जर भेटला नसेल तर व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, व्हॉट्सअपला जॉईन करा, नाहीतर टेलिग्राम लिंकवरून तुम्ही तिथून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।